चला तर आपण पाहत आहोत वेव्ह थिअरी ऑफ लाईट, ज्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं की लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह, स्पेशली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ज्यामध्ये ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा फक्त लाईट व्हेक्टर म्हणजे इलेक्ट्रिक व्हेक्टरच हा लाईट व्हेक्टर असतो. त्याच्यानंतर आपण टर्म्स घेतल्या वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल अँड टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट संदर्भात अशी माहिती दिली की बिंदूंचा संच, सेट ऑफ पॉईंट्स ॲट विच ऑल द वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली, या सर्व वेव्ह ॲट ए टाईम येत आहे असा सेट ऑफ पॉईंट्स, रेड पॉईंट्स, ज्याला आपण वेव्ह फ्रंट म्हटलं. तो पॉईंट असाच असेल असं नाही. या ठिकाणी ह्या वेव्ह जर का ह्या ब्ल्यू सरफेसवरती ॲट ए टाईम येत असतील तर तो सुद्धा वेव्ह फ्रंट आहे. म्हणजे आपण वेव्ह फ्रंटची डेफिनेशन नंतर अशी केली, ए सेट ऑफ पॉईंट्स ॲट विच ऑल वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली अँड ऑल द वेव्हज आर इन सेम फेज. ही आपण डेफिनेशन कन्सिडर केली. यू हॅव टू रिमेंबर दिस डेफिनेशन. नंतर आपण असं कन्सिडर केलं की वेव्ह फ्रंटला जर का एखादी परपेंडिक्युलर लाईन आपण काढली, की जी येथे मी काढलेली आहे, या सरफेसला असणारी जी परपेंडिक्युलर लाईन की ज्या दिशेला लाईट जातो त्या दिशेला त्याची डायरेक्शन दाखवायची, त्याला आपण म्हणतो वेव्ह नॉर्मल, आणि त्याला आपण रे ऑफ लाईटसुद्धा म्हणतो. वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ लाईट ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ वेव्ह फ्रंट इन द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. ज्या दिशेला लाईट जातो त्याला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणतो. नंतर आपण कन्सिडर केलं टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंट. टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंटमध्ये जर का तो पॉईंट सोर्स असेल तर पॉईंट सोर्सपासून ज्या वेव्ह सर्व दिशेला जातात ते एका विशिष्ट पॉईंटला किंवा पॉईंटच्या सरफेसला अशा पद्धतीने रीच होतात की ते ॲट ए टाईम जातात आणि सर्व वेव्ह एकाच स्पेसमध्ये असतात. तेव्हा असा स्पियर तयार होतो. अशा ह्या स्पियरला वेव्ह फ्रंट म्हणतात. याचा शेप हा स्पेरिकल असतो म्हणून याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणतात. आणि विशेष म्हणजे हा सोर्स हा सेंटरला असतो स्पियरच्या. नंतर याच्यापासून जर का तुम्हाला नवीन वेव्ह फ्रंट तयार करायचा असेल तो कसा असेल, वी हॅव टू थिंक अबाउट दॅट नाव. नंतर आपण कन्सिडर केलं की जर का तो एक्सटेंडेड सोर्स असेल, अशी ट्यूबलाईटसारखा भाग असेल, एखादी स्ट्रीप असेल आणि त्याच्यापासून जर का लाईट वेव्ह इमिट होत असतील तर त्या सर्व लाईट वेव्ह सिलेंडरच्या सरफेसवरती ॲट ए टाईम येतील. त्याला म्हणणार तुम्ही सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. आणि नंतर जर का असं कन्सिडर केलं की एखादा सोर्स हा एखाद्या सरफेसपासून लांब अंतरावरती असेल की ज्या ठिकाणी सर्व लाईट वेव्ह ह्या एकमेकांना पॅरलल असतील, अशा वेळेस तो जो सरफेस असेल ज्या ठिकाणी सर्व लाईट वेव्ह ॲट ए टाईम येतील त्याला म्हटलं होतं आपण प्लेन सरफेस, तो असेल प्लेन वेव्ह फ्रंट. असे वेव्ह फ्रंटचे 3 प्रकार घेतले, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट आणि हा प्लेन वेव्ह फ्रंट. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की एखादा तुम्ही जेव्हा वेव्ह फ्रंट कन्सिडर करतात, मी या चित्राने दाखवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे, तर सुरुवातीला वेव्ह फ्रंट जर येथे असेल तर काही वेळानंतर आफ्टर सम टाईम हा वेव्ह फ्रंट कुठे असेल तर तो निश्चितच या ठिकाणी तयार झालेला असेल. काही वेळानंतर आफ्टर सम टाईम हाच वेव्ह फ्रंट पुढे सरकलेला असेल, पुढे ट्रान्सफर झाला असेल, पुढे प्रपोगेट झालेला असेल, परत हाच वेव्ह फ्रंट पुढे अशा पद्धतीने प्रपोगेट झालेला असेल. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की सुरुवातीला स्पेरिकल वेव्ह फ्रंट येथे होता, त्याला मी S1 म्हणतो. नंतर स्पेरिकल वेव्ह फ्रंट पुढे सरकला, त्याला मी S2 असं म्हणतो. देन आफ्टर इट शिफ्टेड टू द न्यू पोझिशन S3 आणि S4 अँड सो ऑन. मी पाहू शकता या ठिकाणी की हे जे वेव्ह फ्रंट आहे स्पियर आहे. ॲक्च्युअली या सर्व स्पियरचे सेंटर एकच आहे आणि विशेष म्हणजे कॉन्सेंट्रिक स्पियर आहे सर्व, आणि सर्वांची साईज नंतर वाढत गेलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्पेरिकल वेव्ह फ्रंट हा वाढणाऱ्या स्पियरच्या स्वरूपामध्ये प्रपोगेट होतो, ट्रॅव्हल करतो, पुढे जातो आणि त्या सर्व स्पियरचा सेंटर एकच असतो. थोडक्यात स्पेरिकल वेव्ह फ्रंट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ एक्सपांडिंग स्पियर, वाढणारे स्पियर आणि कॉन्सेंट्रिक स्पियर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट या संदर्भात अशी आहे की मला जर का या ठिकाणी वेव्ह नॉर्मल काढायची झाली, ही वेव्ह नॉर्मल, तर ती वेव्ह नॉर्मल अशी असेल. येथे जर का वेव्ह नॉर्मल मी अशी काढली परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ वेव्ह फ्रंट तर ती अशी असेल. येथे जर मी वेव्ह नॉर्मल काढली तर ती अशी असेल. म्हणजे वेव्ह नॉर्मल ही अलॉंग द रेडियस असते, याला रॅडियल वेव्ह नॉर्मल असं म्हणतात. आणि ह्या सर्व वेव्ह नॉर्मल एकमेकांपासून दूर जातात. दे आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर इन दिस वे, म्हणून त्याला डायव्हर्जिंग असा शब्दप्रयोग आपण केला. म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट संदर्भात मी माहिती अशी देईल की स्पेरिकल वेव्ह फ्रंट हा वेव्ह फ्रंटचा जो पहिला प्रकार आहे, याचा शेप हा स्पेरिकल आहे, स्पेरिकल इन शेप. त्याचा जो सोर्स असतो तो सेंटरला असतो, द पॉईंट सोर्स इज ॲट सेंटर. नंतर ते पुढे जे ट्रॅव्हल होतात ते प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ एक्सपांडिंग स्पियर असं म्हणेल मी. आणि वेव्ह नॉर्मल्स हे रेडियसवरून जातात, या वेव्ह नॉर्मल, म्हणून त्याला रॅडियल वेव्ह नॉर्मल असं म्हणतात. आणि त्या सर्व एकमेकांपासून दूर जातात म्हणून त्यांना डायव्हर्जिंग वेव्ह नॉर्मल असं म्हणतात. आता आपण कन्सिडर करणार आहोत सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटच्या बाबतीमध्ये.
हा एक्सटेंडेड सोर्स आहे. या एक्सटेंडेड सोर्सच्या बाबतीमध्ये हे पहिला हा सिलेंडर तयार झाला. नंतर सेकंड केसमध्ये दुसरा सिलेंडर मी याच्या पुढचं हे असं काढेल इन दिस वे. म्हणजे तो अगोदरच्या सिलेंडरपेक्षा हे सिलेंडर मोठा असेल. नंतर याच्यापेक्षा पुढचा सिलेंडर मी अजून मोठा काढेल इन दिस वे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे तर येथे सुरुवातीला सिलेंडर C1 हा पहिला वेव्हफ्रंट होता. नंतर सिलेंडर C2 हा दुसरा वेव्हफ्रंट आणि सिलेंडर C3 हा तिसरा वेव्हफ्रंट. इन दिस वे फ्रॉम द सोर्स द सिलेंडर्स आर गोईंग अवे फ्रॉम द सोर्स इन टर्म्स ऑफ बिगर साईज. याला मी एक्सपांडिंग सिलेंडर असं म्हणेल. आणि त्या सर्व सिलेंडरचा एकच ॲक्सिस आहे की ज्या ठिकाणी सोर्स ठेवला आहे. म्हणजे सर्व ते कोॲक्सियल सिलेंडर आहे. म्हणजे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट हा कोॲक्सियल सिलेंडरच्या स्वरूपामध्ये वाढत जातो, प्रॉपगेट होतो, पुढे सरकतो. विशेष म्हणजे याच्या ज्या वेव्ह नॉर्मल मी जर काढल्या ह्या अशा पद्धतीने परपेंडिक्युलर, तर त्यासुद्धा रेडियसवरूनच जाणाऱ्या वेव्ह नॉर्मल आहेत. इकडे सुद्धा मी काढण्याचा प्रयत्न, त्यासुद्धा रेडियसवरून जाणाऱ्या आहे. ह्या वेव्ह नॉर्मल रेडियसवरून जाणाऱ्या आहे आणि ह्यासुद्धा एकमेकांपासून दूर जातात. मी त्या डायव्हर्जिंग असतील हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणार. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीमध्ये म्हणेल सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा शेप हा सिलेंड्रिकल असतो. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटसाठी जो सोर्स आहे तो सरळ रेषा असते किंवा एक्सटेंडेड सोर्स म्हणणार आणि तो ॲक्सेसवरती असतो. ॲक्सेसवरती हा सोर्स असतो. सेकंड हा प्रपोगेट कसा होतो तर हा प्रपोगेट एक्सपांडिंग सिलेंडरच्या बाबतीमध्ये हा पुढे वाढत जातो. प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ कोॲक्सियल एक्सपांडिंग सिलेंडर्स. नंतर याच्या वेव्ह नॉर्मल ह्या रॅडियल असतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता आपण विचार करणार आहोत प्लेन वेव्हफ्रंटच्या बाबतीमध्ये. ह्याचा सोर्स ह्या वेव्हफ्रंटपासून खूप लांब अंतरावरती आहे आणि अशा पद्धतीने तो लांब अंतरावरती आहे की ऑलमोस्ट ह्या सर्व ज्या लाईट वेव्ज आहे हे एकमेकांना पॅरलल आहे. अशापासून हा प्लेन वेव्हफ्रंट ABCD तयार झालेला आहे. याच्यानंतर हा वेव्हफ्रंट पुढे सरकलेला असेल, कदाचित तो या ठिकाणी असेल, ही त्याची नवीन पोझिशन असेल. मी याला A डॅश B डॅश C डॅश आणि D डॅश असं नाव देतो. परत हा वेव्हफ्रंट पुढे जसा लाईट वेव्ह पुढे सरकतील, लाईट रेज पुढे जातील, तसतसा हा वेव्हफ्रंट हा पुढे सरकेल, पुढे प्रपोगेट होईल, पुढच्या दिशेला तो मूव्ह होईल. याला म्हणेन मी A डबल डॅश B डबल डॅश C डबल डॅश D डबल डॅश अँड सो ऑन. इन दिस फॅशन सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट हा अगोदरचा प्लेन वेव्हफ्रंट हा, नंतर हा दुसरा वेव्हफ्रंट, हा तिसरा वेव्हफ्रंट, एकमेकांना पॅरलल हे वेव्हफ्रंट आहे. म्हणजेच प्लेन वेव्हफ्रंट हा प्रॉपगेट होतो एकमेकांच्या पॅरलल प्लेनच्या स्वरूपामध्ये. प्लेन वेव्हफ्रंटच्या बाबतीमध्ये माहिती, याचा जो शेप आहे तो प्लेन सरफेस आहे. याचा सोर्स हा फार आहे, फार लांब अंतरावरती याचा सोर्स असतो. अँड प्रॉपगेट्स इन द फॉर्म ऑफ पुढे सरकतो इन द फॉर्म ऑफ पॅरलल प्लेन्स. यामध्ये पॅरलल प्लेन असतात आणि याच्या वेव्ह नॉर्मल मी जर काढल्या अशा पद्धतीने, या सर्व वेव्ह नॉर्मल की ज्या सरफेसला परपेंडिक्युलर असतात, तर ह्या सर्व वेव्ह नॉर्मल एकमेकांना पॅरलल रेज असतात. मीन्स द वेव्ह नॉर्मल्स आर पॅरलल टू इच अदर. सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट दिस टॉपिक. हे सर्व तुम्ही इंकआउट करू शकतात, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट. CET पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ह्या सर्व पॉईंट्स लक्षात ठेवणार आहात. याच्यावरती आधी आपण CETचा दुसरा एखादा क्वेश्चन घेणार आहोत. फॉर द टायमिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर.